काय मी धन्नो परदेशी. मी जेव्हा भगवद्गीता वाचली तेव्हा भगवद्गीतेने मला सांगितलं की आपण एकनिष्ठ हिंदू बनलं पाहिजे. ज्यावेळेस कुराण वाचली तर कुराण म्हणतं की आपण मुसलमान बनलं पाहिजे. ज्यावेळेस बायबल वाचली बायबलमध्ये पण म्हणतात की ईसाई बनलं पाहिजे. पण हे वाचून झालं म्हणजे वाचलेलं संविधान, त्यावेळेस जे संविधान वाचलं तिथं फक्त बाबासाहेबांनी मला जे शिकवलं ना ते म्हणजे की आपण ह्या जगात ताठ मानेने उच्च मानेने जगायला शिकलं पाहिजे. असं एकनिष्ठ माणूस आणि एक माणूस म्हणजे हा माणूस धर्म जो आहे ना, माणूस म्हणजे माणूस म्हणून जगायला ज्यांनी शिकवलं ते म्हणजे बाबासाहेब. ते बाबासाहेबांचं ते संविधान आहे ना, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक अडचणीला काम येतं. फक्त तुम्ही एकदा ते वाचा, तुम्हाला कळेल काय त्यात आहे. ते लिहायला 2 वर्ष 11 महिने लागलेले. तर विचार करा, ते सगळं काही जे संविधान आहे ते फक्त बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे स्वतः त्यांच्या हाताने. बाबासाहेब तुमच्याबद्दल जेवढं बोलेल ना तेवढं कमीच पडेल, कारण की तुम्ही द ग्रेट नॉलेजचे एक गॉड मानल्या जाता आणि माझे देखील तुम्ही एक गॉडच आहे. तर आज संविधान दिनानिमित्ताने आपणास माझ्यातर्फे कोटी कोटी आभार, धन्यवाद. तुम्ही जे आम्हाला भारत देशाला किंवा आपल्या एक माणूस म्हणून माणसासारखं जगायला शिकवलं, मी एवढं अमोल संविधान आम्हाला दिलं. धन्यवाद.